ना एकत्र आणण्याचं काम आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेलं आहे. आणि आगरी युवा प्रतिष्ठान फक्त क्रिकेटवरती थांबलेलं नाही आहे, तर क्रिकेटच्या माध्यमातून जी एकी जी एकजूट आपल्या या समाजातील सर्व गावांची झालेली आहे ना, त्याच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षामध्ये बरीच समाजोपयोगी कामं, काही आरोग्य शिबिर, काही रक्तदान शिबिर आणि खास करून आज मोबाईल रिपेरिंगचं जे कसब शिकण्यासाठी लागणारे कोर्सेस आहेत, महिलांसाठी काही योजना, या सर्व गोष्टी त्या आणतात. म्हणजे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन देखील यांच्या माध्यमातून केली जातात आणि एक माध्यम बनलेलं आहे. बघा, ज्यावेळेला तुम्ही एकी बनवता, एकजूट करता, त्यावेळेला आपसुकच काही गोष्टी घडून येतात. आणि ही पूर्ण टीम आहे, ही आगरी युवा प्रतिष्ठानची टीम आहे. प्रत्येक गावातनं एक एक दोन दोन जण पुढे आलेत. म्हणजे आपण बोलिंज खारोडीपासून जर सुरुवात केली तर पार आपल्या दसपाडापासून ते पूर्ण खांबाल्यापर्यंतचा भाग, म्हणजे तिथे कोल्हापुरी आला, मुक्कामपाडा देखील आला, मधल्या भरपूर गावं देखील आली, इथे पुरापाड्याचं गाव देखील आहेत. या सर्व गावांना एकत्र आणण्याचं काम आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेलं आहे. आणि ज्यावेळेला आगरी युवा प्रतिष्ठाननं रक्तदान शिबिर आयोजन केलेलं होतं, त्याला देखील भरघोस प्रतिसाद प्रत्येक गावाचा राहिलेला होता. कारण रक्तदान आता महत्त्वाचं आहे. बघा, ज्याला जे मिळतं ते देतो. जसं एखाद्याला विद्या देतो, विद्या देणारा विद्यादाता असतो, धन देणारा धनदाता असतो, अन्न देणारा अन्नदाता असतो, पण तो रक्तदाता असतो ना, तो कोणाचा तरी जीवनदाता असतो. कोणाला तरी नवीन जीवन त्या रक्तदान शिबिरातनं प्राप्त होत असते. कारण एकच गोष्ट आहे जी माणूस निर्माण करू शकत नाही, आता रक्त. बाकी गोष्टी येतात, बाकी गोष्टी तुम्ही निर्माण करतात, पण रक्त असं गोष्ट आहे ती कदाचित निर्माण करणं थोडंसं कठीण आहे. आणि मागच्या 3 वर्षामध्ये आगरी युवा प्रतिष्ठाननं तेच काम केलेलं आहे. त्याकरता मी विनंती करेल सर्व प्रेक्षकांना, एकदा जोरदार टाळ्या आगरी युवा प्रतिष्ठानच्या या टीमसाठी व्हायला पाहिजे. कारण या टीमनं ते करून दाखवले. कदाचित प्रत्येकजण सांगायचं का आगरी समाजामध्ये एकी नाही, एकजूट नाही आहे, पण या टीमनं तो समज होता ना, तो खोटा ठरवला आहे. म्हणजे कधी कधी गमतीने कविता होती की आगरी समाजात होईल का एकी, आगरी समाजात होईल का एकी, का आयुष्यभर फोडतील एकमेकांची डोकी. एकमेकांची डोकी फोडणारा समाज होता, पण आगरी युवा प्रतिष्ठाननं सर्वांना एकत्र आणलं, एकसंध बांधलं आणि हे एवढं मोठं आता भव्य असं व्यासपीठ त्याने उभं केलं. क्रिकेटचं माध्यम असेल, आता जसा उल्लेख केला होता विनोद किनी सरांनी देखील म्हटलं होतं की जे प्रशिक्षणाचं काम सध्या ते करतायत, इथून जर आगरी समाजाचे काही मुलं जर आली, त्यांनाही प्रशिक्षण देण्याचं काम या विनोद किनी यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. या सर्व गोष्टी आहेत, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण आगरी युवा प्रतिष्ठान एक टीम आहे, एक टीमवर्क आहे. आणि जसं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, अ सक्सेसफुल टीम हॅव अ मेनी हँड, तसं या यशस्वी टीमच्या मागे भरपूर हात आहेत. नावं घ्यायला गेलं तर कदाचित काही कमी पडतील, पण त्या सर्वांचं योगदान या आगरी युवा प्रतिष्ठानच्या यशामध्ये राहिले, प्रगतीमध्ये राहिले, वाटचालीमध्ये राहिले. त्याच्यामुळे ते समोर आणणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही विनंती करू, आगरी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पुरकर येतील आणि काही प्रास्ताविका सादर करतील. धन्यवाद. थँक्यू तुकाराम दादा. आगरी युवा प्रतिष्ठान हे फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाही, एवढंच मला सांगायचं आहे. क्रिकेट हे फक्त माध्यम आहे युवांना सगळ्यांना गोळा करायचं. आमच्या जे मंडळामध्ये 31 कार्यकर्ते काम करतात, ते प्रत्येक गावातले बोर्डिंग्सपासून खारोडीपासून जी अर्नाळापर्यंत आपली आगरी समाजाची जी गावं आहेत, त्या गावातले 2 ते 3 कार्यकर्ते प्रत्येक गावातून याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गावातून एक चांगला प्रतिसाद या संस्थेसाठी येतो. आणि या संस्थेच्या माध्यमातून फक्त क्रिकेटच होत नाही, डोनर्स भरभरून मदत करतात. त्याच्यामुळे जो फंड उरतो तो दरवर्षी आम्ही 3-3 महिन्यांनी एक ब्लड कॅम्प, एक आरोग्य शिबिर, ज्याच्यामध्ये मोफत चष्मे असतील किंवा कोणते ऑपरेशन्स करायचे असतील फ्रीमध्ये किंवा एकदम अल्प दरात, असे कॅम्प्स करत असतो. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी जे आम्ही इतर उपक्रम केले त्याच्यामध्ये होता मोबाईल रिपेरिंग कोर्समध्ये 15 युवकांना आपल्या एरियामधल्या प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यांना स्वतःचा बिझनेस उभा करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देण्यात आला आणि त्याला मदत करण्यात आली मशिनरीजची. त्याच्यानंतर दुसरं आपण जे कार्य केलं चांगलं ते म्हणजे आगरी विवाह सूचक, जे आम्ही वधूवर सूचक मेळावा घेतला, जीवदानी ट्रस्ट ह्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली पूर्ण. आणि त्या मदतीतून आम्ही तो विवाह सूचक मेळावा घेतला आणि त्याच्यातून आम्हाला आनंद वाटतो सांगायला की 4 विवाह त्याच्यातून जमलेले आहेत आणि सगळ्यांना आम्हाला आमंत्रण झालं आहे, ते आलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद. आणि त्याचबरोबर एक फेलोशिप प्रोग्रामसुद्धा आम्ही केला. ज्यांना गाण्याची आवड आहे त्यांना दिवाळी संध्या म्हणून एक फेलोशिप प्रोग्राम, आणि आमचे डोनर्स आहेत जे नेहमी दरवर्षी आमच्या पाठीमागे उभे असतात, त्यांच्यासाठी एक मागच्या वर्षी दिवाळी संध्या
असा एक फेलोशिप प्रोग्राम इथे आम्ही अर्नाळ्यामध्ये केला आणि त्यालासुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला. तर असे अनेक उपक्रम आणखीन पुढे करायचे आहेत. महिलांचं सबलीकरण, त्यांना शिवण क्लास बोला किंवा ब्युटी पार्लरचे कोर्स फावल्या वेळात ते लोक कसं 2 पैसे आपल्या पाठीशी बांधू शकतात आणि काम आपलं म्हणजे आपल्या परिवारासाठी कसा हातभार लावू शकतात, ह्यासाठी पूर्ण उपक्रम आम्हाला पुढे राबवायचे आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे की आता जे एप्रिलमध्ये जेव्हा परीक्षा संपतील तेव्हा ह्याच ठिकाणी आज नगरसेवक सगळे आलेले होते आणि विनोदभाई इथे आहेत आपले, म्हणजे विनोद सर सांगायला पाहिजे, विनोद सर इथे आहेत, व्हिन्सेंट सर इकडे आहेत आणि त्याचबरोबर फ्रेडी सर, या तिघांनी आम्हाला इकडे आश्वासन दिलं. आणि आमच्यातला एक आकाश म्हणून आहे, तो ट्रेनिंग देत असतो शाळेमध्ये, आता तो सेंट जॉन 23ला प्रशिक्षण देतो आहे क्रिकेटचं, तर तो सुद्धा रोजचा इकडे टाईम देणार आहे. आणि आपण इथून एवढ्या भागातून जेवढे युवक असतील त्यांना एकदम म्हणजे कसं फ्रीमध्ये शिकवता येईल आपल्या समाजातील बोला किंवा इतर समाजातील, ह्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी सर्व नगरसेवक जे आत्ता आल्यात निवडून त्यांनी पण आपल्याला आश्वासन दिलं आहे या ग्राउंडची परमिशन घेण्याचं. त्याचबरोबर सर्व देणगीदार ह्यांचं मी आभार व्यक्त करतो. श्री जय जयवंत घरत, श्री हरेश्वर नारायण पाटील, श्री अतुल वर्तक, श्री सुरेश पाटील, श्री राजू म्हात्रे, श्री प्रभाकर भोईर, वेदा क्रिएशन्स वसई, नितीश पाटील, सुभाष पाटील, वासुदेव पाटील अण्णा, त्याच्यानंतर मालिकावीरसाठी जी सायकल दिली नक्षत्र रिसॉर्ट, उत्तम गोलंदाज फलंदाज कूलर दिल्यात त्या भरत कुडू सरांचं, त्याचबरोबर मालिकावीर चषक दिला आहे पाटील आणि घरत परिवार यांच्यातर्फे. आपला जो जयेश घरत होता जयू, त्यांच्या आठवणीने त्याच्या स्मरणार्थ त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार करतो. त्याचबरोबर त्याने जेवढे स्पर्धेसाठी चेंडू लागले, जवळजवळ 10 बॉक्स चेंडू आम्हाला लागले, कारण बरेच चेंडू यावेळेला जास्तीत जास्त चेंडू हरवले गेले, तर ते सगळे चेंडू त्यांनी जयेश घर त्यांच्या सन्मार्थ घरत आणि पाटील परिवार यांनी दिले होते. त्यांचं खरोखर मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ दे. त्याचबरोबर किशोर पाटील ग्रामसेवक, नंदकुमार घरत सरपंच, जे आमच्या दोघंही आमच्या नेहमी पाठीशी उभे असतात. नंबरपर्यंतच्या सर्व ट्रॉफीज दरवर्षी ते स्पॉन्सर करतात या स्पर्धेसाठी, धन्यवाद. त्याचबरोबर क्रिकेटप्रेमी यांच्याकडून सुद्धा 50,000ची देणगी ह्या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्याच्याचबरोबर डॉक्टर जाधव साहेब आणि गौरव पाटील ह्यांच्यातर्फे देणगी आली आहे. जयेश आणि भावना सचिन पाटील ह्या भगिनीतर्फे सुद्धा आपल्याला इथे देणगी आली आहे. विजय भोईर साहेब त्यांच्यातर्फे सुद्धा इथे देणगी आलेली आहे, धन्यवाद. आणि अनिल पाटील यांच्यातर्फे सुद्धा देणगी आली आहे. राजू पाटील यांनी आत्ताच देणगी घोषित केली. रणजित भोईर कोल्हापूर यांच्यातर्फे सुद्धा देणगी आली आहे. त्याचबरोबर सुभाष दादा यांचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. असे अनेक देणगीदार आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांनी इथे मदत केली. त्याचबरोबर रमाकांत भाऊचं मगाशी मी सांगितलं, इथे पाणी आणि ग्राउंडला पाणी रोजचं सकाळचं मारण्याचं काम त्यांनी आम्हाला करून दिलं, त्यांचंसुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करताना त्यांचे सन्मान झाले पाहिजेत, त्यासाठी मी सगळ्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो. इथे विनोद किणी सर आहेत. विनोद किणी सर कुठे आहेत? किणी सर आहेत ना? येस, किणी सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वैभव विनोद किरी सरांबरोबर बोलायचं मला आता. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवाल त्यांच्यासाठी. 60 वर्षावरील जे सामने होतात टेनिसचे, ते गुजरातमध्ये जाऊन त्यांनी एक विक्रम केला आहे. त्यांनी फक्त 16 चेंडूमध्ये 76 धावा आत्ताच रिसेंटली मारल्या होत्या. पेपरमध्ये सुद्धा पेपर आउट झालं होतं. त्याचबरोबर आपले व्हिन्सेंट परेरा, आपल्याकडचे आपले स्वतःचे, रोज सकाळी इकडे खेळायला असतात, प्रॅक्टिस आपल्याकडे करतात, त्यांनी 36 चेंडू सेम सामन्यामध्ये 102 धावा केल्या होत्या, नॉट आऊट. त्याही जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजेत. दोघांची कीर्ती महान आहे आणि त्यांनी आपल्याला मदत करण्याचं पण घोषित केलं, त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आणि आज जे उपस्थित पाहुणे आहेत त्याच्यामध्ये विनोद किणी सर आहेत, त्यांचं मी इथे स्वागत करतो. आणि आपले जे सन्माननीय पाहुणे आहेत आगरी दादा 007 आणि त्यांचा पूर्ण ग्रुप इथे उपस्थित आहे, त्यांचं पण मी स्वागत करतो. प्रमुख पाहुणे आपले उमेश काळे सर, त्यांना काही कारणास्तव जावं लागलं, त्याबद्दल त्यांनी आपली दिलगिरीसुद्धा व्यक्त केली, थँक्यू. आता सर्वात प्रथम जो सन्मान होणार आहे तो होणार आहे आपले कॉमेंटेटर्स, ज्यांनी 3 दिवस एकदम गोड बोलून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, असे आपले कॉमेंटेटर्स. त्याच्यामध्ये सन्माननीय तुकारामजी दादा ह्यांचं सर्वात प्रथम सन्मान होणार आहे. तुकारामजी आपण पुढे यायचं आहे पटापट. येस दादा, आपण प्लीज पुढे या. हॅलो, खरोखरच तुकाराम सरांचं नाव ऐकेल की प्रेक्षक सुद्धा खुश होतात, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी येतात प्रेक्षक. तुकाराम सरांचा खरोखरच आभार आहेत.
आणि धन्यवाद तुमचं तुकाराम सर. असंच दरवर्षी आम्हाला मार्गदर्शन करत राहा. मनापासून धन्यवाद तुकाराम दादा. त्याचबरोबर नितीळ अळवे सर आणि मृदुल मेहरजी हे दोघं इथे आज उपस्थित राहू शकले नाही, त्यांचा आपला सन्मान झाला आहे. त्याच्यानंतर कस्तुभजी मेहर, तुम्ही पुढे यायचं आहे. कस्तुभजी मेहर, आपण पुढे यायचं आहे. विनोद सर, विनोद आहे. नाही. कस्तूर दादा तुम्ही पण यायचं आहे. खरोखरच कस्तूर दादा सुद्धा एका फोनवर आले. तुमचा सुद्धा आवाज गोड आहे. तुमचा सुद्धा धन्यवाद कस्तूर दादा. खूप अभिमान वाटतो की आमच्या विभागातून तुम्ही एवढी छान कॉमेंट्री करता आणि सगळ्यांना यूट्यूबवर खिळवून ठेवता. त्याच्यानंतर संतोष चव्हाण सर, आपण पुढे यायचं आहे. संतोष चव्हाण, झालाय सत्कार, ओके, थँक्यू. त्याच्यानंतर जे मंडपाचं काम केलं ते ओमकार मंडप डेकोरेटर्स पंकज म्हात्रे आणि त्यांचे सहकारी यांनी वरती यायचं आहे. त्यांचा सत्कार आता होतोय. सरपंच सर प्लीज पुढे या आणि 2 मिनिटं पुढे येऊन थांबा. खरोखर आमचा पंकज काका हे खूप दयालू माणूस आहेत. कुठे पण काय पण सांगितलं खुर्ची इकडे नेऊन ठेवला, बॅनर लावा, स्पर्धा लावा, मंडप घाला, कधीही त्यांनी नाही सांगितलं नाही. आणि आता ताबडतोब त्याला सांगितलं एक फोकस लावा, उजेड कमी पडतो, पण त्यांनी लावून दिला. आता खरोखरच पंकज Thank you, काकासाठी पंकज. टाळ्या. थँक्यू पंकज. त्याच्यानंतर डीजे, आमचे डीजे सहकारी अत्यल्प दरात ते दरवर्षी आम्हाला मदत करतात आणि स्वतः इथे उभारतात. निखिल, आपण पुढे यायचं आहे. चला रानोबा डीजे, रानोबा Yes. डीजे अतिशय चांगल्या जयराम पद्धतीने भाई, वाजवलेला आहे. जयराम भाई, तुम्ही पुढे या. धनेश पाटील आणि निखिल, धन्यवाद तुमचं. त्याच्यानंतर यूट्यूबवाले दादा प्रवीणजी आणि सहकारी पुढे यायचं आहे. चला युट्यूब वाले प्रवीण, चला प्रवीण या तुम्ही. दयाजी पुढे या. आणि सर्वात महत्वाचं 3 दिवस नाश्ता आणि जेवणाची एकदम उत्तम सोय करून देणारे, चहाची पण सोय करून देणारे सन्माननीय श्री राजू तांडेल आणि त्यांचा परिवार यांनी पुढे यायचं स्टेजवर. कोणी त्यांचं असेल उपस्थित त्यांनी यायचं, जर राजू नसेल. ठीक आहे, आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया, ज्यांचा आपल्याला आता बक्षीस समारंभ करायचा आहे. आज जी स्पर्धा झाली याच्यामध्ये अगोदर 2 वर्षापासून फक्त एक जण हॅट्रिक घेऊ शकला होता, तो होते आमचा मेघन. तो इथे उपस्थित असेल. परंतु ह्या स्पर्धेत 3 दिवसात 2 हॅट्रिक झाल्या. त्या दोघांना पण मी आता स्टेजवर बोलवतो. श्री सिद्धेश घरत आणि श्री शशांक पाटील, दोघांनी स्टेजवर जोरदार टाळ्या वाजवा दोघांसाठी. आग्रिदादा सहकारी दोघांनी जरा पुढे यायचं यांचा सत्कार करण्यासाठी. प्लीज दोघं जण कोणी या. आगरी दादा, आमचं पुरापडा ग्राउंड आहे, बॅट्समन फ्रेंडली ग्राउंड आहे आणि त्याच्यामुळे ह्या लोकांनी जो पराक्रम केलाय म्हणून आम्ही खास सन्मान त्यांचा करतोय. सचो सिद्धेश प्लीज पुढे यायचं आहे. सिद्धेशने प्लस हॅट्रिक प्लस 2 रन आऊट आणि मेडन ओव्हर टाकलेली होती. खरोखरच खूप खूप अभिनंदन तुमचं. तसंच नितेश घरत नादेवाडी यांनी प्रत्येक सामन्यासाठी टी शर्ट दिलं आणि आणि अंपायरना जेवढी टी शर्ट लागतील तेवढी पण फ्रीमध्ये दिलेली आहेत. नितेश घरत जर असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. नितेश घरत प्लीज कृपया स्टेजवर यायचं आहे असतील तर. त्याच्यानंतर अंपायर्स, त्यांना कोण विसरू शकेल, 2 अंपायर्स आमचे जगदीश सर आणि दोन्ही अंपायरनी वरती यायचंय, पुढे यायचंय. आगरी दादा, तुमचे 2 सहकारी अजून होते. या सर, या प्लीज पुढे या.
थोडीशी आगरीदादाची ओळख करून द्यायची तशी गरज नाही, पण आपल्याला आपल्या समाजाला असं एक भूषणावह असं व्यक्तिमत्व आणि फेमस असं व्यक्तिमत्व आणि आम्ही त्यांना नाव दिलं आगरी हास्य विनोदी कलाकार. टेंबी खोडावा येथे राहतात सफाळ्याला. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. त्याचबरोबर विनोदभाई किणी हे मागील 25 वर्षापासून मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी 14 वर्षाखालील मुलांसाठी समर कॅम्प घेत आहेत. त्यांचं पण जोरदार इथे टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आमचे स्कोरर जे होते हे त्यांचा सत्कार केला नाही आम्ही, परंतु त्यांचे नावं घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे निशांत, तुषार, नरेश, मिलिंद व इतर सगळे. त्यांचाही मी आभार व्यक्त करतो वरून स्टेजवरून. आणि ग्राउंड बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली ते म्हणजे आमचे किशोर मामा, त्याचबरोबर अरुण, त्याचबरोबर पांडुरंग, पांड्या, दिनेश आणि इतर सर्वजण, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आता आपण आजच्या सामन्याचा विचार करूया, फायनलच्या सामन्याचा. फायनल सामन्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनायक भोईर फायनल सामन्याचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनायक भोईर ह्यांनी स्टेजवर यायचं आहे. फायनलमध्ये बेस्ट बॉलर गोलंदाज कोण असेल फायनलचा? संदेश पाटील, पाटील ब्रदर्स पुढे यायचं आहे. विन्सेंट सर, विन्सेंट भाई. आणि बेस्ट बॅट्समन कोणाला सांगायलाच नको मला वाटतं. प्रणय, फायनलचा बेस्ट बॅट्समन प्रणय म्हात्रे, त्यांनी पुढे यायचं आहे. फायनल गाजवली. फ्रेडी सर प्लीज. हॅलो, नक्षत्र रिसॉर्टचे मालक तुम्ही मंचावर या. हां, आता सेमीफायनलचा एक आमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा राहिला होता. मी त्यांना विनंती करतो, मकरंद भाऊ, सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच तुम्ही आहेत. मकरंद घरत पाटील. परिचय यांच्या हस्ते देण्यात येईल. नक्षत्र रिसॉर्टचे मालक यांच्या हस्ते देण्यात येईल. त्याचबरोबर फायनलचा सामनावीर आहे प्रणय म्हात्रे. प्रणय म्हात्रे फायनल सामनावीर. फायनलचा सामनावीर प्रणय, प्लीज पुढे यायचं आहे. चला, परिचय द्या तुमच्या हस्ते देण्यात येईल. चारशे सीए आमचे परिचय कमिटीचे सीए आहेत.
आता दोन ओनर असे आहेत की त्यांचा सन्मान झाला नाही. ते मध्ये एक हितेश म्हात्रे बोलिंग प्रचिती मोटर्स त्यांनी वरती यायचं आहे आणि पाटील ब्रदर्सचे ओनर पण त्यांनी पण वरती यायचं आहे. पाटील ब्रदर्स, हितेश मामा, हितेश भाई, ज्योती मॅडम, ज्योती कुडू मॅडम तुमच्या हस्ते देण्यात येईल. हितेश भाई कॉंग्रॅच्युलेशन. तीन पाहिजे, तीन. प्रचिती मोटर्स यांचे संघमालक हितेश मामा यांचा सन्मान प्रभाकरजी भोईर यांच्या हस्ते करण्यात येईल. चला या प्रभाकरजी भोईर. त्याच्यानंतर भिलोजी खांबाळाचे ओनर त्यांनी वरती यायचं आहे. हॅलो. नेहमी आम्हाला फोटोग्राफीमध्ये सहकार्य करतात 3 वर्षापासून आणि त्यांचा संघ सुद्धा 3 वर्षापासून पहिल्या वर्षी विजेते सुद्धा होते. भिलोजी स्पोर्ट्स क्लब. केतन भोईर दादा तुम्ही यायचं आहे. हर्षद भोईर यांचा सत्कार करण्यासाठी केतनजी दादा भोईर यांच्या हस्ते करण्यात येईल. फायनल मध्ये बेस्ट फिल्डर म्हणजे क्षेत्ररक्षक, बेस्ट बॉलर म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज आणि बेस्ट बॅट्समन म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, हे तिन्ही बक्षिसं जी होती ती श्री के घरत यांच्यातर्फे देण्यात आली होती. हे TC होते रिटायर्ड. दरवर्षी त्यांच्यातर्फे ही बक्षीस देण्यात येतात. आता स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे 3 दिवसामध्ये ज्यांनी सर्वात जास्त चांगली कामगिरी केली असे आहेत सिद्धेश घरत. त्यांनी 5 मॅच मध्ये 7 विकेट घेतलेले आहेत. सिद्धेश प्लीज वरती यायचं आहे तुम्ही. माजी सरपंच सुबोध घरत यांच्या हस्ते देण्यात येईल. पिंगले सुबोध टिंबले माजी सरपंच यांच्या हस्ते देण्यात येईल. चला क्या बात आहे. कूलर आलेला आहे. कूलर थंडी चालू आहे तरी पण कूलर आहे. उत्कृष्ट गोलंदाज काही जिग्नेश भरत कुडू, जर ते इकडे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. भरत मधुकर कुडू जर असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. गेले का? ओके. काही जिग्नेश भरत कुडू आणि काही हिरूबाई मधुकर कुडू यांच्या स्मरणार्थ त्यांनी दिलाय श्री भरत कुडू यांनी. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज असे 2 टॉवर फॅन त्यांनी दिले आहेत. आणि उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? अजून ऋषल कुडू. ऋषलनी वरती यायचं आहे. ट्रिपल व्ही ब्रदर्स 127 रन केल्या 4 मॅच मध्ये. ऋषल प्लीज पुढे यायचं आहे. किंवा त्याचे वडील आहेत महेश कुडू आमचे सभासद सुद्धा आहेत. सरपंच नंदकुमार घरत यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते हा ऋषाल कोडे यांना कूलर सहभाग करायचा आहे. खरोखरच 2 कूलर आले आहेत. आता थंडी संपणार आहे, गरमी चालू होणार आहे म्हणून कूलर आहेत 2. आता सर्वात महत्वाचा एक
आई गावदेवीचे संगमालक मनीष घरत यांचा सत्कार होतोय, त्यांनी वरती यायचंय. आणि विठाई विक्टोरियस यांचे संगमालक राकेश यांनी यायचंय वरती. मनीष घरात आलेला संघमालक गावदेवी बोलिन्स यांचा सत्कार भरत पाटील उपाध्यक्ष आमचे हे करतील. चला आमचे देणगीदार व्यक्ती दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचं मार्गदर्शन आहे. के घरत यांनी मंचावर यायचं आहे. तसंच छोट्या बॉटलचा जो पाणी लागला तो आमचा मेघन त्यांनी इथे पुरवण्यात आला त्याच्यातर्फे, त्याबद्दल मेघनचं सुद्धा आभार आम्ही व्यक्त करतो. आणि आता आपण 6वं पारितोषिक पहिलं देणार आहोत. 6वं पारितोषिक जातंय. मला त्याच्या अगोदर मी फुलवाले आणि महेश वजे यांना विनंती करतो यांनी स्टेजवर यायचंय. फुलवाले किंवा महेश वजे यांच्यापैकी कोणी असेल तर त्यांनी स्टेजवर यायचंय. महेश भाई, दादा कोण कोण आहे ये ना, तुमच्यापैकी कोण आहे या. गेला महेश. फुलवाले ग्रुप महेश भोईर. चलो 6वं पारितोषिक रोख रक्कम आणि चषक बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा. बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा जोरदार टाळ्या होते संघासाठी. खांबाल्यातले यांच्या हस्ते देण्यात येईल. विजय भोईर यांच्या हस्ते देण्यात येईल. आकाश त्यांचा कप्तान आहे. काय ओनर मंगारी कलर येते. दादा तुम्ही फोटो नाही या. पाचवं पारितोषिक जात आहे जयूस स्पोर्ट्स साई इच्छा या संघासाठी. हॅलो, जयूस स्पोर्ट्स साई इच्छा. विजय भोईर खांबाल्यातले यांच्या हस्ते देण्यात येईल. जय स्पोर्ट्स. विजय भोईर यांच्या हस्ते देण्यात येईल. खरोखर विजय भोईर यांचे भाचे आहेत दुर्गेश कुडू. आपले कार्यकर्ते तरी जरा स्टेजवर यायचं आहे. किशोर मामा आणि दुसरे कोण सगळे कुठे आहेत प्लीज स्टेजवर यायचं आहे. किशोर मामा आणि सर्व कार्यकर्ते स्टेजवर या ना. त्यानंतर चौथं पारितोषिकचे मानकरी ठरले आहेत जयू बत्तलवाडी ब्रदर्स. चला या कॅप्टन, प्रथम कॅप्टन या आणि त्यानंतर तुमच्यातले 2-3 खेळाडू सुद्धा या. चौथे पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत जयू. हॅलो,
आमचे अध्यक्ष नितीन पुरकर दादा यांच्या हस्ते देण्यात येईल. आमचे आगरी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पुरकरजी दादा यांच्या हस्ते देण्यात येईल जयू बत्तालवाडी. क्या बात है. पहा आपण आपल्या मुख्य स्क्रीनवर पाहतोय जे चौथे पारितोषिकाचे मानकरी ठरल्यात जयू बत्तलवाडी आगरी ब्रदर्स कॅप्टन आणि त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय आपल्या मुख्य मंचावर. त्यानंतर थँक्यू डीजे थांबवतोय. त्यानंतर तिसरे पारितोषिक आई गावदेवी बोळींच कॅप्टन या. आई गावदेवी बोळींच खूप चांगला खेळ आपण दाखवला, टॉप 3 मध्ये दाखल झाले. विन्सेंट सर आपण विनोद कोहली सर आपण या. आपणास विनंती आहे की आपण विनोद किनी सर तुम्ही या, तुमच्या हस्ते देण्यात येईल. विनोद किनी सर चला समोर उभे राहा, पाठीमागे समोर 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 लाईनीमध्ये उभे राहा, एकदम लाईनीत. आणि फ्रेडी सर तुम्ही पण या. विनोद किनी सर आणि फ्रेडी सर तुम्ही सुद्धा यायचं आहे. तुमच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येईल. विल्सन दादा तुम्ही पण यायचं आहे. विल्सन काका तुम्ही सुद्धा यायचं आहे. ए थांबा, 1 मिनिट थांबा, फोटो घ्या. विल्सन दादा तुम्ही पण यायचं आहे. आता आपण मालिकावीर ह्या यांच्यामध्ये जाऊया. मालिकावीर हे 2 प्राइज आहेत मालिकावीरासाठी आणि त्याच्यामध्ये मालिकावीर चषक आहे. सुंदर असा चषक काही जयेश जयू घरत यांच्या स्मरणार्थ घरत आणि पाटील परिवार यांच्यातर्फे दिलेला आहे. अनिल घरत आणि विजय दादा ह्या दोघांनी स्टेजवर यायचं आहे. आणि मानसी ताई त्यांचा परिवार जरी पूर्ण आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मालिकावीर चषक आहे काही जयेश जयू घरत यांच्या स्मरणार्थ दिलाय घरत व पाटील परिवार यांनी. येस तुम्ही बोला. चला आता सर्वात मोठा सत्कार म्हणजे मालिकावीर 3 टीम कुठे आहेत? टॉप 3. अरे टीमच नाही कुठे दिसत. खेळाडू कुठे आहेत? बोलिंच 1 2 तिसरी टीम कुठे आहे? चला समोर या. मालिकावीरसाठी आता आपण जाणार आहोत. मालिकावीर कोण असणार आहे? हितेश, अजून मकरंद, अजून इकडे कोण आहे? प्रणव, गौरव, ज्याने केलं 126 धावा, घेतल्या 5 विकेट असे मकरंद पाटील ठरल्यात मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. मी आमंत्रित करतो सन्माननीय विनोद भाई, तुम्ही पुढे यायचं आहे. विनोद सर आणि आपले कलाकार, एक कलाकार कोणीतरी इकडे या. हां अच्छा, गिरीश पाटील आहेत का? त्यांनी जरा स्टेजवर यायचं आहे. गिरीश भाऊ, दादा ये.
आदरणीय कैलासवासी जयेश घर यांच्या स्मरणार्थ जी ट्रॉफी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी जी पंपसेट केली गेली होती कैलासवासी जयेश घरत आपण आपल्या मुख्य मंचावर पाहतोय मालिकावीर मकरन यांना खूप चांगली बॅटिंग खूप ऑलराऊंडरचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला 126 धावा प्लस 5 विकेट. मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर नक्षत्र रिसॉर्ट यांच्यातर्फे एक सायकल मालिकावीरासाठी आहे. ती सुद्धा नक्षत्र रिसॉर्टचा परिवार आहे. त्यांना सगळ्यांना मी स्टेजवर बोलवतोय. आपण स्टेजवर यायचं आहे. चला कोणी सर आपण असेल तर या. नक्षत्र रिसॉर्टचे ऑनर चला संपूर्ण परिवार त्यांचा आलाय. नक्षत्र रिसॉर्टचं आपण फॅमिली पाहतोय ज्यांच्या कडून आत्माराम पाटील साहेब ज्यांनी जे मालिकावीर या स्पर्धेसाठी पंपसेट केली गेली होती असे आपण आपल्या मुख्य स्क्रीनवर पाहतोय. संपूर्ण परिवार त्यांचा नक्षत्र रिसॉर्ट यांचा आपण पाहतोय. मकरंद पाटील जे मालिकावीरचे मानकरी ठरले आहेत. काय जबरदस्त त्यांनी खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. 126 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या 5 विकेट. मॅन ऑफ द सिरीजचे मालिकावीर आपण आपल्या मुख्य स्क्रीनवर पाहतोय आणि त्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं होतं. मकरंद 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांना देण्यात येते. खूप चांगला खेळ त्याचा ग्रेट परफॉर्मन्स बाय मिस्टर मकरंद पाटील. थँक्यू धन्यवाद. आता 1-2 मिनटं आपण फक्त आपले जे मित्र इथे आहेत पत्रकार मित्र आपल्या कोळी बांधवांमधून निनादजी पाटील त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांनी ओव्हरऑल त्यांना स्पर्धा कशी वाटली आणि काय इम्प्रूव्हमेंट आम्हाला करायला पाहिजे ॲज अ ऑर्गनायझर त्याबद्दल त्यांनी बोलायचं आहे. निनादजी प्लीज. ओय हाईट कमी आहे शीट वरती कर. नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा सगळ्यांना माहिती असेल. प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा संपूर्ण जगाला वंदनीय ठरो. मित्रांनो, बोळींजपासून हा अर्नाळापर्यंत जो आगरी बांधव जमलेला आहे म्हणजे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. इकडे 205 वर्ष पोर्तुगीजांची सत्ता होती पण कुणाच्या बापाची हिंमत झाली नाही की हा आगरी समाजाची धर्म बदलू शकेल. या आगरी नावातच आग आहे. नितीनदादांचं काम मी गेल्या 7-8 वर्षापासून बघतोय. ही सगळी ऊर्जा पाहिली. मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये पण एक काळाची गरज आहे. सगळं परप्रांतीयांचं आक्रमण होत आहे आणि ही जी एनर्जी एक केलेली आहे ती फक्त एक राखा. अर्नाळा किल्ला जे आपलं एक वैभव आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो. 205 वर्ष पोर्तुगीजांची सत्ता होती. चिमाजी अप्पांनी एक मोहीम आखली की अर्नाळा वसई काबीज करायचं असेल तर आपल्याला अर्नाळा काबीज करावं लागेल. आणि अर्नाळा काबीज करण्यासाठी बोळींचे गौराजी पाटील होते. त्यांची गलबत होती. त्याचा कौल घेतला आणि त्यांना बोळींजवरून बोटीने अर्नाळा किनाऱ्यावर यायचं होतं. म्हणजे पाटील आणि म्हात्रे घराण्यांना हे धर्म टिकवण्यासाठी ह्या आपल्या आगरी समाजाची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. एवढे साधे सुधे नाही आहोत आपण पण काळाची पावलं ओळखा. ही जी सगळी गेली 3 दिवस एनर्जी दिसली ही आपल्याला कायम एकत्रित राखायचं आहे आणि देव देश धर्म यासाठी काय करायचं ते आपल्याला छत्रपती शिवरायांनी सांगितलेलं आहे आणि हा वारसा टिकवणं हे संपूर्ण आपल्या हाती आहे. कुठल्या भूलथापांना बळी पडू नका. जास्त वेळ घेणार नाहीये आणि नितीनदादा फक्त नाव घेतोय कारण सगळी टीम आहे त्यांच्या मागे. म्हणजे मलाही या कार्यात सहभागी व्हायला आवडेल. एक कालचा किस्सा तुम्ही माझा लिटरली तो शोरमावाला व्हिडिओ कदाचित पाहिला असेल. अगदी आपला चाळपेठमधला नितीन आहे. अगदी बिहारी मारायला आले होते त्याला पण नंतर अरे त्यांना कळलं की आगाशीतला आहे. म्हणजे उद्या मुंबई असू द्या अजून कुठं असू द्या आगरी ही आग प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचली पाहिजे. धन्यवाद.
खूप चांगला उल्लेख, खूप चांगला उल्लेख आपण केला. त्यानंतर मी दादांना विनंती करतोय, आगरी दादा 007 5 मिनिटासाठी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि कॉमेडी सुद्धा होऊन जाऊ दे. हॅलो, मनोगत व्यक्त करू की कॉमेडी करू? दोघांपैकी एक. कॉमेडी करा, कॉमेडी करा, कॉमेडी करा. मनोगत व्यक्त झालंय ना, तुम्ही सांगा. चला, काय पाहिजे? जास्त वेळ घेत नाही, कारण सर्वांना घाई असेल की नाही ना. बरं ठीक आहे, हरकत नाही. जास्त वेळ घेत नाही. आगरीमध्ये पाहिजे. ओके ओके, थोडासा आवाज. ओके ओके, हां ठीक आहे. आगरीमध्ये पाहिजे. आमची आगरी भाषा समजेल तुम्हाला ना सफाळ्याची? ठीक आहे. आता जे सर आले होते त्यांनी मगाशी परप्रांतीयांचा उल्लेख केला, पोर्तुगीजांचा विषय सांगितला, त्याच्यावर माझ्या डोक्यात एक गोष्ट आली. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठी बोललंच पाहिजे ह्याकरिता म्हणजे हा विषय परप्रांतीयांपर्यंत गेला, UP बिहार झारखंडपर्यंत पोचला आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायला लावतात. आता हा विषय माणसांपुरता मर्यादित नाही राहिला, हा विषय जनावरांना सुद्धा माहिती पडला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा धाक बघा कसा आहे. तिथल्या बैलांना पण माहिती पडलंय की महाराष्ट्रात जर जायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे. असाच शांतपणे ऐका, व्यवस्थित ऐका तर समजेल आणि मजा येईल. असाच एक UPचा बैल त्या UPला कंटाळून पळत पळत कंटाळत पोहत कसा तरी करून महाराष्ट्रापर्यंत आला. त्याने महाराष्ट्रामधील काही नेत्यांचे फोटो बघितले. मी नेत्यांचं नाव नाही घेत. काही नेत्यांचे फोटो बघितले, त्याच्या लक्षात आलं, अरे साला ये तो महाराष्ट्र है. फोटो देख के पता चल रहा है यह महाराष्ट्र है. तो चरत 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 कसा बसा कसाला माहिती नाही पुरापाडापर्यंत आला. आपल्या पुरापाड्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, ह्या बिल्डिंग ज्या दिसतात ह्या बिल्डिंग आता झाल्यात, बरोबर की नाही? तेव्हा भात शेती करायची लोक. तो बैल चरत चरत फिरलाय आणि बघता बघता आपल्या एका गावठी म्हणजे आपला पुरापाड्यातला बैल होता त्याच्या जवळ जाऊन तो चरायला लागला. दोघे पण तिथे चारा खात होते, चरत होते. आणि गावठी बैलाचा मालक म्हणजे आपल्या पुरापाड्यातला जो त्या बैलाचा मालक होता, त्याने बघितलं, आईला आपले बैलाजवळ एक बिजा बैल आला आहे, 2-2 बैल झाला, यो चमत्कार का काय झाला. त्याच्याजवळ एकच बैल होता. आता नांगरणीचं टाईम होतं, चला काहीतरी होऊ द्या, आपल्याला 2 बैल मिळाले. तो दोन्ही बैल घेऊन आपल्या घरी आला, त्याला चारा बिरा दिला, पाणी बिणी पाजलं, सगळं व्यवस्थित ठेवला. सकाळी नांगर जुंपला. आता आमच्या इथे नांगर जुंपताना काही शब्द बोलले जातात, जे नांगर पकडतात ना ते काही शब्द बोलले जातात. आमच्या इथे तसं बोलतात, तुमच्या इथे कसं बोलतात मला माहिती नाही. तर नांगर पकडलाय त्या शेतकऱ्याने, आपला गावठी बैल पुरापाड्यातला लेफ्ट साईडला बांधलाय आणि UPचा बैल राईट साईडला बांधलाय. त्याने नांगर हाकलला, चल चल मोमा मोमा पोपा पोपा चल चल हाकलते सालानी, चल चल चल. आता आपला गावठी बैल आहे पुरापाड्यातला, त्याला माहिती आहे मला कुठे वळायचं आहे, तो बरोबर वळतोय. हा UPचा बैल, ह्याला काही समजत नाही काय बोलतोय, हा ह्या साईडला खेचतोय ह्या साईडला खेचतोय. शेतकरी हैराण झाला. दुपार झाली, शेतकरी जाम कंटाळला, मोठा चाबूक काढला, त्या बैलाला बदल जाम मारला. दुपारचं टाईम झालं, सोडलेलं. UPचा बैल त्या गावठी बैलाला सांगू लागला, अरे साला ससुर का नाती इतना मारा है बैठने को नहीं हो रहा है. और साला तू बैल है, तू भी खींच रहा था, मैं भी खींच रहा था, हमको काहे मार रहा था? हमारे UP के भैया लोगों को मारते हैं, हमको पता है, हम बैलों को क्यों मारते हैं, हम तो कुछ नहीं बोलता हूँ. तेव्हा आपला गावठी बैल त्याला म्हणाला, तहान मिला, लक्ष ठेवून काम करावं लागते, तुझ्या कामावर लक्ष नाही मिलं. तुला मराठी येते? हाँ, हमको थोड़ा थोड़ा मराठी आता है, हम भी मराठी सीख गया हूँ. काय काय शिकला तू मराठीमधलं? कशा आहे, कुठे चालला आहे, काय झाला आहे, असा थोडा थोडा मैं सीख गया हूँ. तहान मिलं, व्यवस्थित शिकायला लागल ना, तू शिकशील तेव्हा तुला समजल. अरे लेकिन ये तुम्हारा मालिक ये मोमा मोमा बोल रहा था, पोपा पोपा बोल रहा था, इसका क्या मतलब होता है? न बघ, तुला मी आता सांगतोय, नीट ऐक, नाही मी बोलते ते लक्षण ठेव. हा बोलो बोलो बोलो. जेव्हा आपला मालिक आपल्याला सांगल मोमा मोमा, तेव्हा मी जोर करीन, कारण मी हा लेफ्ट साईडला.
न जेव्हा पोप हांगाल तेव्हा तुम्ही जोर करायचा तू हा राईट साईडला. लक्षण ठेव, मोमा म्हणजे लेफ्ट ना पोप म्हणजे राईट. अरे साला ये का भाषा है. मोमा मतलब हो गया तुम्हारा लेफ्ट राईट. ठीक है, हम ध्यान में रखूंगा. आता त्या युपीच्या बैलाने ते शब्द लक्षात ठेवले. मोमा म्हणजे काय आणि पोपा म्हणजे काय. मालकाला काय वाटलं, हा बैल कुठला आहे काही समजत नाही. आपला गावठी बैल सगळीकडे चालतोय. आपण एक काम करूया, ह्या बैलाला ह्या साईडला बांधू आणि लेफ्टचा बैल राईट साईडला बांधू. उद्या परत नांगर जुंपला. आता बरोबर साल पाठ फोडते साप तुझी. नांगर जुंपला, चला आपला बैल हा खुश आहे युपीवाला. आज हम तो बराबर खींचूंगा, बराबर चलूंगा, बराबर मजे लूंगा. हे बघ लक्षण ठेव, मोमा मोमा पोप पोप लक्षण ठेव. हाँ हाँ ध्यान में रखा हूँ. चलो चलो. जब नांगर जुंपला, हाकलायला सुरुवात केली. चल चला मम्मा मम्मा. याला माहिती नाही आता साईड चेंज झाले. हा इथे खेचतोय. अरे तुझे लक्षण नाही का, माना माना हांगिले तू नको खेचू. अरे ससुर का नाती हमको खिचना है, मोमा बोल रहा है ना. त्याला परत खेचला. परत त्या शेतकऱ्याने त्या बैलाला बदलला. त्यावेळेला आपला हा जो पुरा पाड्यातला शेतकरी बैल आहे तो म्हणाला, तू तोडकं मोडकं मराठी शिकला, ठीक आहे, महाराष्ट्रात तर मराठी आलीच पाहिजे, पण आपले हे पुरापाड्यान जर रेवास आहाल ना तर आगरी पहिला आली पाहिजे. थँक्यू 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 थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते दादांसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त मनोगत केलंय. विनोद किणी सर आपण या, आपण सुद्धा दोन शब्द मनोगत करा या स्पर्धेविषयी. मंचावर बसलेले मान्यवर आणि माझ्या क्रिकेटर मित्रांनो आणि क्रिकेटर लेडीज फॅन, मी ओपनिंगच्या वेळेला खूप वेळ बोललो आहे. मी परत एकदा आभार मानतोय. आगरी प्रतिष्ठान किती जण आहेत आपण, 30 जण आहेत. त्यांचे खूप खूप आभार मानतो, कारण मी पण आगरीच आहे, तर मला पण अभिमान आहे त्यांचा. ते मेडिकल कॅम्प पण खूप चांगले भरवतात. तर मला पण मी परत एकदा आभार मानतो त्यांचा. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. कधीही काही वय असेल तर मला नक्की सांगा. तर मी थोडंसं क्रिकेटबद्दल बोलेन. क्रिकेटर्स लोक प्लीज, मी खूप चांगलं क्रिकेट खेळलो आहे. गावस्कर, तेंडुलकर, सेहवाग माझं नशीब आहे, मी त्यांच्याबरोबर खूप चांगलं क्रिकेट खेळलो आहे. 25 वर्ष मी कोचिंग करतो आहे, पण मी अजून शिकतो आहे. माझं एज आहे आता 62. मी 100 वर्ष जगलो तर मला 100 वर्ष क्रिकेट शिकायचं आहे. आता मकरनला मी खूप चांगला ओळखतो. मकरनला मॅन ऑफ द सिरीज मिळालं. मकरन फक्त चांगला क्रिकेटर नाही आहे, तो त्याचं नेचर पण खूप चांगलं आहे. मी खूप वर्ष बघतोय, आज 3-4 वर्ष मी बघतोय त्याला. तो विरारमधून खेळतोय. हमेशा आम्ही विरार आणि वुमेन मान क्रिकेट क्लब हे फायनललाच असतात. 2020 असू दे, लाखाचे टुर्नामेंट असू दे किंवा मापनकर शिल्ड असू दे, तालुका असू दे, आम्ही फायनललाच असतो. त्याचं नेचर खूप चांगलं आहे. ते नेचर तसं चांगलं ठेवायला पाहिजे आपल्याला. चांगला क्रिकेटर चांगलं नेचर नसेल तर काही कामाचं नाही आहे. कारण मी सचिनबरोबर पण खेळलो आणि विनोद कांबलीबरोबर पण खेळलो. पण सचिनला आज देव मानतायत, पण विनोद कांबली आज कुठेतरी दारू पिऊन किंवा वाईट धंदे करून हॉस्पिटलमध्ये पडलेलं आहे. ते धंदे करू नका. तेच आपलं पृथ्वी शॉनी पण केलेलं आहे. पृथ्वी शॉनी पण त्याच लाईनमध्ये चाललेला. ते करू नका प्लीज. क्रिकेटरला एक चांगला आपल्याला माणूस बनायला लागेल, तरच आपण चांगलं क्रिकेट खेळू शकतो. दुसरं महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं म्हणजे आपले 4 नगरसेवक या एरियातून निवडून आलेत. मी ओपनिंगमध्ये बोललो, कधीही गरज लागली. हे आता ही जी मॉब दिसतोय याच्या कितीतरी पटीने मॉब आपल्याला हे करायला लागेल जर आपल्याला ग्राउंड वाचवायचं असेल तर. सर बोलले आता बाहेरचे लोक भरपूर आलेत, जमिनीवर याच्यावर कब्जा करतायत. हा जर मॉब आपल्याला बरेच वर्ष हे करायला लागेल, बरीच वर्ष खेळायला लागेल. आपली मुलं, लहान मुलं, आपली मुलं आता होणार आहेत, त्यांना खेळण्यासाठी आपल्याला ग्राउंड ठेवायचं असेल तर आपल्याला एकीने राहायला लागेल. तर कधीही अप्पाबरोबर किंवा भाईसेठबरोबर आपल्याला जायचं असेल, चारही नगरसेवकने आपल्याला हे करायला लागेल.
कधीही मला सांगा, मी परत परत सांगतोय, कधीही सांगा. आणि जाताना अप्पांकडे किंवा भाईसाहेबकडे जाताना कुठलाही पक्ष बघू नका, कुठलीही जात पंथ बघू नका, सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी एकत्र या. मी त्या पक्षाचा आहे, मी ह्या पक्षाचा आहे ते बघू नका प्लीज. मी परत परत रिक्वेस्ट करतो, हे करू नका. मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे असेन, चारही नगरसेवकाच्या पुढे मी असेन आणि विल्सन असेन. तर मी परत परत हे सांगतोय, जरा प्लीज सगळ्यांनी जरा एकत्र येऊन हे करा. कारण ग्राउंड आपला आता राहणार नाही आहेत आपल्याकडे, कारण आपला आगरी समाज हा राहिला पाहिजे, हा आगरी समाज आपला राहिला पाहिजे. आणि सगळ्यांनी जरा यंग मुलं आहेत, खूप यंग मुलं आहेत, सगळ्यांनी जरा आईवडिलांच्या रोज पाया पडा. आईवडिलांची जागा ही देवाच्या पण वरती आहे. आईवडिलांच्या रोज पाया पडा, आईवडिलांची सेवा करा. हे तुम्हाला रिटर्न येणार आहे, परत रिटर्न येणार आहे. जंक फूड खाऊ नका प्लीज. सगळ्यांनीच क्रिकेटर सगळे चांगले चांगले जंक फूड खाऊ नका. आम्ही 62 एजमध्ये आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय, बाहेरचं बिलकुल खात नाही. म्हणून ठीक आहे. तर मी परत एकदा रिक्वेस्ट करतो, जेव्हा जेव्हा आपण जायचं असेल तेव्हा सगळ्यांनी जेव्हा रिक्वेस्ट करतील आगरी प्रतिष्ठानचे लोक, आपल्याला जायचं असेल ग्राउंड वाचवण्यासाठी, तर मी ऐकलं मागे काहीतरी कंपाऊंड वगैरे घातलेलं, हे झालं नाही पाहिजे. आपल्याला हे ग्राउंड वाचवायला पाहिजे. तर जरा प्लीज परत एकदा मी रिक्वेस्ट करतोय, सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला जायचं आहे, ग्राउंड वाचवायचं आहे. मी असेन जिथपर्यंत असेन तिथपर्यंत मी येत राहीन इकडे. मला ग्राउंड दिसलं पाहिजे, कुठल्या तरी बाहेरच्या लोकांकडे गेलं नाही पाहिजे. थँक्स मला बोलवल्याबद्दल. सर खूप खूप धन्यवाद आपले मनोगत व्यक्त Yes, खूप केल्याबद्दल. धन्यवाद. जसं सरांनी सांगितलं, खूप महत्त्वाचं एक वाक्य होतं की आपण शिकून किंवा काही बिझनेस करून, कोण मोठा शिकल्यानंतर कोण वकील होतो, कोण इंजिनियर होतो, कोण डॉक्टर होतो, बिझनेसमॅन, पॉलिटिशियन, हे सगळं आपण होऊन खूप मोठे होतो. पण ते मोठे होतो त्याच्याबरोबर एक चांगला माणूस पण झाला पाहिजे मधून. चांगलं माणूस होणं खूप गरजेचं आहे आणि क्रिकेटरला पण ते खूप गरजेचं आहे. जसं त्यांनी उदाहरण सांगितलं सचिन तेंडुलकरांनी, विनोद कांबळीचं, ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. थँक्यू सर, धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. त्यानंतर अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार घरत साहेब आपणास विनंती आहे की आपण सुद्धा 2 मिनिटासाठी मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. मंचावरील सर्व मान्यवर, पण किनी साहेब आणि दादा यांचं नाव घेतल्याशिवाय कसं बोलणं शक्य नाही. आजच्या ह्या आगरी प्रीमियरचे अध्यक्ष नितीन दादा यांची पूर्ण टीम, सर्वांनी सहकार्य केलेली सर्व टीम आणि माझे सर्व टीम कोच, सर्वांना मी धन्यवाद देतोय की त्यांनी चांगल्या पद्धतीने इथे खेळ केलेला आहे. आणि न भांडताना, नाहीतर क्रिकेट एक मॅच असली तरी आम्हाला भांडण सोडवताना 1 तास लागतो. तर आज एवढ्या मॅचेस झाल्या 3 दिवस, न भांडताना न बाचाबाची करताना चांगल्या पद्धतीने खेळ केला. सर्वांचे मी धन्यवाद मानतोय. आणि माझ्या सर्व जमलेले सर्व माता भगिनीनो, बंधूंनो, जास्त काही बोलायचं नाही. ही ग्राउंड टिकली पाहिजे म्हणून माझा कल आहे. अर्नाळ्यात एक ग्राउंड बनवायला आम्ही सुरुवात केलेली. कालीचरण नावाचंच ग्राउंड, कालीचरण भोईर यांच्या नावाचंच ग्राउंड आम्ही तयार करतोय. ते आता मागणी केलेली आहे. मागणी केल्यानंतर मी आता कागदावर मागणी केलेली आहे कलेक्टरकडे. तर ते आम्हाला लवकरात लवकर त्याच्यावर त्यांचा एक लेटर येणार आहे. मागणी करायला पाहिजे. मागणी केल्याशिवाय काय मिळत नाही. आपण ती ग्राउंड म्हणून मागणी केली. एक मुक्काम, आमची सरूची बाग आहे, त्याच्या बाजूला एक मस्त जागा आहे, तिथे एक नवीन ग्राउंड तयार करतोय मी छोटंसं. गेल्या वर्षापासून मी चालू केले. आप्पांनी मला 40 दिवस पोकलेन दिलेला. ते पोकलेन नेऊन आम्ही आमचं अर्नाळचं थोडंसं डम्पिंग होतं ते तिथे नेऊन गाडून त्याच्यावरती मस्त ग्राउंड बनवतोय. ग्राउंड हे झालं पाहिजे तर आपली मुलं खेळतील, टिकतील. नाहीतर खेळ हा राहिला नाही. कारण का आमच्या कारकिर्दीत, मी पण आता 58-59 रनिंग आहे माझं, आमच्या कारकिर्दीत एक ग्राउंड अर्नाळ्याचं हे मोठं होतं. साईनाथ क्रिकेट क्लब हा तिथून गाजलेला क्लब. क्रिकेटर सचिन काकडेकर, किरण, कालीचरण भोईर हे सर्व तिथले खेळाडू का होते, नावं होती. आणि ते आज महाराष्ट्रभर फिरतात खेळत, कारण का तिथे खेळलेले ग्राउंड होतं. आज ग्राउंड राहिलं नाही
म्हणून आम्ही व्यतिरिक्त ग्राउंड बनवणार. मी सरपंच म्हणून सर्व गावांना मी एक हां 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 ग्राउंड हे झालंच पाहिजे. सर्वांना मी सांगतोय आंदोलन करण्यापेक्षा आपले नेते असतात, त्यांनी ते ठरवायचं असते का ग्राउंड कुठे द्यायचं आहे, कशी मागणी करायची आहे. सर्व नवीन भावी क्रिकेटर मी सांगतो ह्या संघात, म्हणजे आज हे संघ खेळत होते ह्याच्यात, आणि आमचे ही कार्यकारिणी मंडळ आगरी प्रतिष्ठान त्याच्यात वकील आहेत, CA आहेत, इंजिनियर आहेत, म्हणजे डॉक्टर, सर्व समाजाचे ह्या आगरी समाजाचे म्हणजे सर्व ह्याच्यावर पोस्टवर काम करणारी मुलं आहेत. नाहीतर आपण क्रिकेट कुठे संपवतो, एक असाच घरी बसलेला माणूस आहे ना तो क्रिकेट खेळतोय. आपल्यात तसं नाही, सर्व काम धंदे करून सर्वांचे बिझनेस करून क्रिकेट हे सांभाळायचं आहे आपल्याला. आणि आपल्या भावी पिढीसाठी अशी ग्राउंड राखून ठेवायची आहे. आपाकडे मी पण शब्द देतो, जसे किनी साहेब बोलले का सर्वांनी जायचं आहे. खरोखरच आपली ही ग्राउंड टिकवण्यासाठी आपण आता आपली चळवळ चालू करू इथून. आणि माझे हे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. खूप धन्यवाद. त्यानंतर आपण दुसऱ्या पारितोषिकाकडे वळतोय, ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला, पहिल्या दिवशी सर्व टीमला धूल चाटवली, असे प्रचिती मोटार्स. चला कॅप्टन या. एक मिनिट थांबवतोय. सरपंच साहेब आपण पुन्हा एकदा या. आणि विनोद गणेश साहेब आपणास विनंती आहे की प्रचिती मोटार्स जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. खूप चांगला खेळ, फायनल पर्यंत थोडे कमी पडले. 25,000 रोख रक्कम. चला सर्व खेळाडू या, जे कोणी असतील सर्वांनी या. खूप चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये केला, थोडासे कमी पडले. हेलो, क्या बात है, क्या गाना लगाया है. बजाओ बजाओ. थँक्यू. थांबायचंय. कोणीतरी एकाला बोलावं लागणार आहे. बोलणार कोण? कॅप्टन कोण आहे? कॅप्टन गौरव पाटील थांबायचं आहे. गौरव, 25,000 भेटलेले आहेत, काय करणार? गौरव पाटील, भागेश पाटील, 25,000चं काय करणार? त्या अगोदर मी विनंती करतोय, आगरी दादाची संपूर्ण टीम आपण या. 007 आगरी दादा आणि विजय दादा आपण सुद्धा या. आगरी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन, ज्या संघाचं नाव आहे पाटील ब्रदर्स. थँक्यू. चला या, चला. काय जबरदस्त खेळ आपण खेळला. धनेश कुमार येती, अरे पण कोणता गाणा गाती? प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन, ज्या संघाचं नाव
विजेता संघ आणि 2026 चा विजेता संघ पाटील बदल संघ मालक पुरा पाडा. आणि खरोखरच केलेला आहे पुरा पाडा माझे. पाटील हेच नाव कडक आहे. पाटील कॅप्टन जयेश पाटील अहनी करायचा 2 शब्द बोलावा लागल. हा, 2 होय जयेश अह करून चालणार नाही. 2 शब्द तुला बोलायला लागेल. कॅप्टन संदेश काय पण बोल पण 2 शब्द बोल तू. जयेश पाटील तू पण ये. दोन शब्द बोलायचे 2 शब्द. सर्वप्रथम ही स्पर्धा कशी वाटली आणि स्पर्धेबद्दल 2 शब्द. बोलतो हॅलो. हे स्पर्धेचं बोलायला गेलं तर हे आमचं 3रं वर्ष आहे, 3rd सीझन आहे. ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे चांगली झालेली आहे. आयोजन वगैरे खूप चांगलंच होतं. आगरी माझं थोडंसं वीक आहे. मला जमत नाही थोडंसं आगरी. पण बोलायला गेलं तर ही आपलं 3rd सीझन आहे आणि हे आगरी युवा प्रतिष्ठान जे पण आहेत कार्यकर्ते मी सगळ्यांचे एकदम आहे धन्यवाद करतो. आणि असंच तुम्ही आम्हाला असेच टुर्नामेंट आयोजन करा आणि दरवर्षी आम्ही पण आमचा परफॉर्मन्स आणि आम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करूया. आणि पुढेही तुम्ही क्रिकेटही नाही दुसरे काही पण दुसरे जे पण असतील तुमचे ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये पण तुम्ही सहभाग घ्या आणि वाढवा अशी माझी विनंती आहे. संडी गेल्या वर्षी पण तू विजेता संघ होता ना आता पण 2026 ला काय सांगू? त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे तुला. बोलायला गेलं तर एक लक सुद्धा बोलू शकता आणि ही प्लेयर्सची मेहनत आहे. ॲक्च्युली बघायला गेलं ते सगळ्या एव्हरी इंडिव्हिज्युअलचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आम्हाला मॅटर आहे खूप आणि त्याच्यामुळेच आम्ही हे विजेता होतोय. पण मला हवं वाटते का तुम्ही गेल्या वर्षी विचार केलता. नाही नाही असं काही नाही मिळलंय. खरोखर खूप खूप धन्यवाद. आणि तसंच आमचे संघ मालक जयेश पाटील विश्वास पाटीलचे भाऊ आहेत. पण विश्वास पाटील यो संघ मालक आहे पण जयेश पाटीलला आगरी येते. जयेश पाटील आगरीन बोलणार पण आगरी हा बोलायचं. बोल काय पण बोल. तुला काय वाटते. मी एक प्रश्न करते. तुला 50,000 भेटले रोख रक्कम प्रथम पारितोषिक. तू 50,000चं काय करणार ते पहिला आहे. वाटणार सपन वाटणार ना आपले प्लेयर लोकांना पार्टी पण देणार त्याच्याबद्दल. पार्टी देते ना ते माहिती आहे पण 50,000 कोणला वाटणार ना काय करणार कोणी पार्टी करणार. आता उद्या तिचा विषय तुला मी हे आमचं इंटरनल मॅटर्स आहे हे तुम्हाला आम्ही सांगू नाही शकत आहे. ओके बाय. एक मिनिट फक्त थांबवतो. 1 मिनिट. अगदी दादा एक रिक्वेस्ट आहे फक्त एकदा तुमची धून होऊन जाऊन दे. तुमच्या पाठी सर्व बोलणार प्लीज प्लीज. आता एकदा फक्त होऊन जाऊ द्या. सर्वांनी बोलायचं आहे. हा रेडी दादा प्लीज. हॅलो तुम्हाला पण बोलायचं आहे आमच्या मागे नक्की ना. अगदी मित्रांनो अगदी सहज एका व्हिडिओमध्ये हे माझ्या तोंडून शब्द निघालेले पण त्यांना कमेंट्समध्ये इतक्या लोकांनी लाईक केलं आणि सांगितलं की काहीतरी वेगळं आहे आणि मग ते आम्ही वापरत गेलो. पण ते तुम्हाला खूप सर्वांना आवडतंय त्याबद्दल थँक्यू. पुन्हा एकदा आगरी युवा प्रतिष्ठानचं आणि ह्या आयोजकांचं खरंच मनापासून आभार धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांचं जे प्रेम मिळतंय त्यासाठी तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू. आणि इंस्टाग्राम जर कोणी सर्व आता इंस्टाग्रामचा जमाना सुरू आहे. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आगरी दादा 007 आणि युट्यूबवर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आगरी दादा 007. थँक्यू. मला आगरी दादा एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
खरोखर तुमचं प्रेक्षकांचं संघ मालकांचं तुमचं अभिनंदन करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही उपस्थिती नोंदविणे आणि मंचावर आलेले सर्व आमचे पाहुणे तसेच आमचे आगरी दादा तसंच त्यांचे ग्रुप आगरी हास्य विनोदी कलाकार आणि विनोद सर, आमचे केडी सर, विल्सन सर, तसंच आमचे सरपंच विजय भोईर, समाजसेवक दयानाभाई केके घरत, प्रभाकर भोईर, केतन भोईर, तसंच आमचे खास आगरी दादा तुम्ही आले इकडे आमच्यासाठी वेळात वेळ काढून आले. हजीर तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. असंच प्रेम राहू द्या आणि असंच आगरी भाषेत तुम्ही आम्हाला हसवत राहा. आगरी लोक पाठीशी आहेत आणि आमचे ओनर देणगी देणारे त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सर्वांचे मी कोणाची नावं राहिली असेल तर सॉरी, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच आमचे आगरी दादा तुम्ही आम्हाला आगरी दादा जे तुम्ही आम्हाला हसवता आणि ते समाजासाठी खूप चांगलं आहे. खरोखरच आमच्या